हॅलो फ्रेंड्स, खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज थोडासा वेगळा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे। वेगळा म्हणजे असं वेगळं काही नाही, पण क्रिकेट थीमचा। बऱ्याचदा काही वेगळं आलं की ते मी शूट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। सगळ्यात महत्त्वाचं, आज दुपारी व्हिडिओ आला नाही, तर त्या बदल्यात आज संध्याकाळी 9 वाजता व्हिडिओ येतोय। त्याच्यामुळे सो सॉरी। आणि मी कम्युनिटीसुद्धा टाकली नाही, कारण थोडं बाहेर गेले होते। कम्युनिटी टाकायला सुद्धा मला वेळ मिळाला नाही। तर असो, केक जो आहे ना, तो 1 किलोचा व्हाईट फॉरेस्ट केक आहे। आणि केकसाठी मी इथे 400 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं आहे आणि ते छान बॅटर बनवून 7 इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतलेलं आहे। आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण आयसिंगला घ्यायचं आहे। स्पंजचे मी नेहमीप्रमाणे 3 लेयर्स बनवून घेतलेत। आता फिलिंगला व्हाईट फॉरेस्टच्या काय वापरायचं हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हाईट फॉरेस्टला तुम्ही काहीही नाही वापरलं, प्लेन व्हॅनिला ठेवला तरी चालेल, किंवा व्हाईट चोको चिप्स वापरलं तरी चालेल, किंवा व्हाईट चॉकलेट किसून वापरलं तरी चालेल, किंवा व्हाईट चॉकलेट गनाश वापरलं तरी चालेल, किंवा स्ट्रॉबेरी क्रश वापरला तरीसुद्धा चालेल। तर बऱ्याचपैकी ऑप्शन मी देण्याचा प्रयत्न करत असते। मी वापरलेला आहे स्ट्रॉबेरी क्रश, आणि त्याच्याच वरती मी व्हाईट चॉकलेटसुद्धा किसलेलं जे येतं ते सुद्धा टाकणार आहे। त्याने आणखी टेस्ट इन्हान्स होईल, आणखी छान लागेल या पद्धतीने। आणि आता सेकंड लेअरसुद्धा मी ठेवून देणार आहे। सेकंड लेअर ठेवली की पुन्हा एकदा आपल्याला सोक करायचं आहे। कस्टमरला कोणती टेस्ट आवडते त्या पद्धतीने तुम्ही हा केक करू शकता। व्हाईट चोको चिप्ससुद्धा तुम्ही फिलिंगला यूज करू शकता। शेवटी आता प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे। बऱ्याचदा कस्टमर जे काही आहेत, पहिले मी प्रत्येक केकला भरपूर चोको चिप्स टाकायची फिलिंगला, पण नंतर मलाच बरेच म्हणजे काही कस्टमर असे बोलले की ते चोको चिप्स नको आहे आम्हाला, किंवा काही म्हणतात भरपूर टाका। आता म्हणतात ना, म्हणजे जितकी लोक तितक्या प्रकृती, व्यक्ती तितक्या प्रकृती, अशी अवस्था आहे। आणि त्याच्यामुळे मग मला या केकमध्ये तर स्ट्रॉबेरी क्रश आणि व्हाईट चॉकलेट दोन्हीही टाकावं लागलं। शेवटी आता कसं असतं, आपण जे जे करतो किंवा जसं करतो, जितकं छान करतो तितकं ते कस्टमरला आवडतं। तर हा होता व्हाईट फॉरेस्टचा केक 1 किलोचा, आणि त्याच्यावरती थोडीशी क्रिकेट थीम आहे। मग त्यासाठी मी ती आदल्या दिवशीच बनवून ठेवली होती। व्हिडिओ थोडा पहिला आहे, तुम्ही जर व्लॉग चॅनल फॉलो करत असेल तर त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल। व्हिडिओ जी थीम होती, क्रिकेट थीम, ती मी आदल्या दिवशी बनवून ठेवली होती, कारण त्याला बनवून थोडंसं सेट व्हायला वेळ जातो। आणि एकतर त्याला वेळ फार जातो, साधारणतः 1 तास 1.5 तास असे जातात, जेव्हा ते आपण फॉन्डंटपासून फिगरिन्स बनवतो त्यासाठी। आणि आता ह्याला छान अशी फिनिशिंग करणार आहे, पण क्रमकोट करून थोड्या वेळासाठी फ्रीजमधून ठेवून घेतलेला आहे मी, आणि त्यानंतर मगच फिनिशिंगला घ्यायचं आहे। मग छान फिनिशिंग होते आणि एकदम प्रॉपर अशी होऊन जाते। तर बघा, या पद्धतीने मी फिनिशिंग करून घेते केकची, आणि खूप छान असा केक रेडी होईल। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे ना, तर तो शेवटपर्यंत नक्की बघत राहा, म्हणजे तुम्हालाही सगळं नॉलेज येऊन जाईल। आणि 1 किलोच्या केकचे पैसे किती घेतलेत हेही मी सांगतेच तुम्हाला। तर फ्लेवरनुसार सुद्धा केकच्या किमती थोड्या कमी जास्त होतात। तर याची जी आहे तर ती 600 रुपये kg प्रमाणे 600 रुपये, आणि जी थीम बनवली त्याची 100 रुपये, तर टोटल 700 रुपये केकचे मी चार्ज केले होते त्यांना। आता थोडेसे फॉन्डंटचे आणखी घेतात, म्हणजे किंवा घेतले जातात, पण मी 700 रुपये घेतले होते, 100 रुपये एक्स्ट्रा घेतले होते मी फक्त। तर असो, या पद्धतीने आता ग्रीन कलरची क्रीम मी बनवून घेतली, आणि तीसुद्धा केकवरती स्प्रेड करून घेतलेली आहे। आपल्याला फक्त मधल्या भागातच ती स्प्रेड करायची आहे, पण व्यवस्थित प्लेन अशी छान करून घ्यायची आहे। आणि साईडला आपल्याला ग्रास नोझलने ग्रास बनवायचे, त्याच्यामुळे फार सगळीकडे किंवा साईडला येऊ द्यायची नाही आहे, खाली आपल्याला व्हाईटच ठेवायचं आहे केक। तर बघा, या पद्धतीने आता तुम्ही म्हणाल अनइवन मी केलेली आहे, साईडला तसंच राहिलेलं आहे, पण हरकत नाही। तिथे आता आपल्याला ग्रास नोझल घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये ग्रास नोझलने ग्राससुद्धा काढून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने खूप छान ग्रास तयार होतं, आणि केकचा लुकच चेंज होतो। तर त्यांनी मला सेम टू सेम अशीच डिझाईन पाठवली होती, आणि तसंच मी करून घेतलं। तर असो, या पद्धतीने केक रेडी झाला आहे। आणि आता शेवटी आपल्याला ज्या फॉन्डंटच्या फिगरिन्स बनवल्या होत्या त्या ठेवायच्या बाकी होत्या। तर
टोपी बनवली आहे, त्यानंतर शर्टसुद्धा बनवलं आहे, टी शर्ट ब्ल्यू कलरचं. त्यानंतर इथे बघू शकता जे स्टंप येतात ते सुद्धा बनवलेले आहे. त्याच्यानंतर बॅट आहे, बॉल आहे. तर सगळं जेवढं करू आपण तेवढं कमीच आहे खरं तर. आणि त्यानंतर जे हॅपी बर्थडे मिस MDZ असं लिहायचं होतं ते सुद्धा मी करून घेतलं. तर या पद्धतीने तुमच्यासमोर व्हिडिओ आहे, केक आहे. आय थिंक केक तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ जर का आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी धनश्री केक्सला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी रोज मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. त्यामुळे आज इतकंच. चला, बाय बाय.